नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कुरकुरत्या थंडीत झटपट होणारा पौष्टिक बाजरी मेथीचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे। त्या वाटणासाठी इथे मी 2 हिरवी मिरची, 9 ते 10 लसूण पाकळ्या, 1 चमचा धणे आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर इथे मोठ्या भांड्यामध्ये मी 2 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। जो मेजरमेंटचा कप आहे त्या कपाने मी 2 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे डाळीचं पीठ, त्यानंतर घालायची आहे कोथिंबीर आणि इथे मी घेतलेला आहे 2 कप स्वच्छ धुवून कट करून घेतलेली मेथी। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे। आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करायचं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल, पाव चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा जिरं, 2 चमचे पांढरे तीळ आणि इथे आपण पाव चमचा ओवा घेतलेला आहे। आता हा ओवा आपण हातावर असा चोळून घालणार आहे। आता भरपूर थंडी आहे आणि मेथी आणि बाजरी आपल्या शरीराला गुणकारी आहे आणि उष्णता सुद्धा देते। त्यामुळे आता आपण बाजरी आणि मेथीपासून छान असा नाश्ता बनवणार आहे। अतिशय सुंदर लागतो, पौष्टिक आहे, आवर्जून बनवा। आता हे सगळं आपण मिक्स करून सरसरीत असे पीठ भिजवून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि तळापासून खाली वर अशा पद्धतीने मिक्स करायचं। कधी कधी काय होतं की खालच्या बाजूला पीठ तसंच कोरडं राहतं, त्यामुळे तळापासून आपल्याला सतत असं हात घालून मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्या स्टेजला मीठ कमी आहे की नाही ते तुम्ही चेक करायचं आहे। मीठ जर कमी वाटत असेल तर मीठ घालायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता आपल्याला 10 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे। आता 10 मिनिटे झालेली आहे आणि इथे पीठ बघू शकता, अतिशय छान असे हे भिजलेलं आहे। आता आपण सुरुवात करूया। तर बघा, गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅस मीडियम ठेवायचा। बघा, अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 1-1 चमचा हे मिश्रण तव्यावर सोडून घ्यायचं आहे। आता तुमचा पॅन किती मोठा आहे छोटा आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण सोडून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। खूपही जाड करायचं नाही आणि खूपही पातळ करायचं नाही। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यावरती आपल्याला अगदी थोडेसे तीळ घालायचे आहे। आता तीळ घातल्यानंतर कढईने आपल्याला पुन्हा तेल सोडायचं आहे आणि खालची बाजू खमंग भाजून घ्यायची आहे, तोपर्यंत वरची बाजू ही सुकल्या जाते। जेव्हा वरची बाजू सुकल्या जाईल तेव्हा आपण हे पलटवून घ्यायचं आहे। वरची बाजू छान अशी सुकलेली आहे। आता यावरती आपल्याला हलकसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आणि खालची बाजूसुद्धा आता आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे। तर बघा, तीळ लावलेली बाजूसुद्धा छान अशी खमंग भाजलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण राहिलेला सगळा नाश्ता बनवून घेऊ। तर इथे आपला बाजरी मेथीचा नाश्ता तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता, अतिशय खमंग असा भाजलेला आहे। तर आता मुले बाजरी खात नाही, तर अशा पद्धतीचा नाश्ता जर मुलांना बनवला तर त्यांना कळणार सुद्धा नाही की हा बाजरीचा आहे म्हणून। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील। आता हा नाश्ता तुम्ही असाही खाऊ शकता, डब्याला नेऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही लोणच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता। अप्रतिम लागतो। एकदा अशा पद्धतीचा नाश्ता नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।